पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतलेली आहे। या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली। या दरम्यान व्यापारापासून ते शुल्क, दहशतवाद, युद्ध आणि वैयक्तिक रसायनशास्त्र अशा विविध विषयांवरती चर्चा झाली। पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प परस्पर शुल्काची घोषणा करताना दिसून आले होते। परस्पर शुल्क म्हणजे एखादा देश अमेरिकन वस्तूंवरती जो काही कर लावेल तोच कर अमेरिका त्या देशातील वस्तूंवर देखील लावेल, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। दरम्यान काही महत्त्वाचे करार आणि घोषणा दोघं देशांमध्ये झालेल्या आहेत, त्यांच्यावर देखील एक नजर टाकूया। तर कुठल्या प्रकारचे करार यावेळेला करण्यात आलेले आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। मोदी ट्रम्प भेटीमध्ये काय घडलं तर MAGA प्लस MIGA म्हणजेच मेगा, पंतप्रधान मोदींनी हा नारा त्या ठिकाणी दिलेला होता। तर भारत अमेरिकेचा 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट। तर अमेरिका भारताला F-35 फायटर जेट पुरवणार आहे। तर दहशतवादी घटनांना तोंड देण्यासाठी भारत अमेरिका एकत्र काम करणार आहे। मुंबईमधील 26/11 हल्ल्यामधील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्यास ट्रम्प यांची सहमती। तर बांगलादेशचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। त्यानंतर लॉस एंजेलिस आणि बोस्टनमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाची स्थापना करण्यात येणार आहे। तर भारत आणि अमेरिका AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी आणि क्वांटममध्ये एकत्रित काम करणार आहे। अमेरिकेच्या वस्तूंवरती भारत जितकं टॅरिफ घेतं तितकंच टॅरिफ आम्ही भारतावरती लावणार असल्याचं ट्रम्प म्हणाले। तर बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतामध्ये परत नेण्यासाठी आम्ही तयार असल्याचं मोदींनी देखील त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।